एखाद्या वेळेस समजा आपल्यावरती आपत्ती आलीच तर कशी व्यवस्था करता येईल त्यासाठी आपण एकमेकांबद्दल सुसंवाद साधूया. समजा आपलं गाव कोपऱ्यात आहे आणि भोवताल एका बाजूला नाला आहे, दुसरीकडनं दुसरा रस्ता आहे आणि खूप जोराचा पाऊस आला आणि जोराचा पाऊस आल्यानंतर आपल्या गावाजवळचा नाला भरला आणि नाला भरल्यानंतर आपली इकडनं जाण्याची प्रवास करण्याची रस्ता बंद झाली, तेव्हा तुम्ही काय कराल? आपण घरी राहू. आम्ही ग्रामपंचायत जाऊन पूल बांधण्याची मागणी करू. थांब आपण काही मोडके पण जाऊ. थांब तुला काय समजते? आपण साखरबाई कडून जाऊ. तिकडूनच कशाला पण जाता येईल. तुला काय समजते? इकडून नवीन रस्ता आहे, तिकडून पण जाता येईल. तुला नाहीकडून पण जाता येईल. हो बरोबर पण जाता येईल. मुलाची मागणी करू. म्हणजे आपल्याला कशाची गरज आहे? पुलाची गरज आहे, परंतु आपल्याकडे उपलब्ध असलेले रस्ते किंवा वाहतुकीचे साधनं याचा उपयोग करून तोपर्यंत पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे आहे. म्हणजेच आपल्याला जेव्हा जेव्हा संकट येतील, जेव्हा जेव्हा अडथळे येतील, अडथळे पार करण्याची सुद्धा आपल्याला क्षमता असली पाहिजे आणि असावी. आणि यातनं आपल्याला मोठं झाल्यानंतर हे सगळ्या पर्यायी शोधणे गरजेचे आहे.